आपापले मनोगत व्यक्त केले. प्रत्येक महत्वाचे मुद्दा आमदार साहेब मी तर मांडणार आहे. मागच्या विधानसभेमध्ये जे इतर विद्यमान आमदार आणि भारतीय जनता पक्षाकडून एक मत आणि 2 आमदार असा इथं उल्लेख झालेला होता आणि पूर्णपणे आमचे तालुक्यातील सर्व लिंगायत समाजानं आवाहन केलं गेलं की तुम्ही पडळकरांना एक मत द्या आणि आम्ही लिंगायत समाजाचं आता विधान परिषदवर आमदार करतो म्हणून अरडी डॉक्टरचं नाव पुढे केले. आमच्या समाज सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाला फार मोठ्या प्रमाणात मतदान केलं आणि खूप मोठं फसवणूक झालं. विधानसभा प्रमुख म्हणून मी 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिलं वारून केलं. मलाही भारतीय जनता पक्षानं फसवलेलं आहे. आज या ठिकाणी परत एकदा डॉक्टर अरळींना इथं विकास पुत्राचं नेतृत्वाखाली परत एकदा नगराध्यक्ष म्हणून आज उभा करून परत एकदा त्यांना दवाखान्यात बसवायच्या इथं योजना भारतीय जनता पक्षाने आणलेल्या आहे. आता पडळकरांनी अनेक मुद्दा 1 वर्ष पूर्ण झालं. प्रत्येक ठिकाणी घाईघाईने उद्घाटन करणे, जे काम लोकार्पणासाठी उदाहरणार्थ दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र जाडर बबलाद घाईघाईने मी सभापती असताना विलासराव जगताप साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 5 कोटीचं मी दवाखाना तिथं जाडर बबलाद मध्ये बांधलो. 1 रुपयाचं योगदान गोपीचंद पडळकरचं नसताना पालकमंत्री चंद्रकांत दादांना तिथं त्या ठिकाणी नेऊन घाईघाईने उद्घाटन करून ते लोकांच्या सेवेसाठी कुठलाही कमी पडणार नाही म्हणून एक मोठा कार्यक्रम घेऊन तिथं उद्घाटन करून आले. 4 महिने झालं कुलूप आहे त्या दवाखान्याला. त्या ठिकाणी एक डॉक्टर नाही, एक औषध नाही, गोळी नाही, ANM नाही, GNM नाही, काही तिथं कुठलीही व्यवस्था नाही. हे सगळं इथं काढत नाही. आणि इथं भरत गोगावले साहेबांना आणलं. जत तालुक्यात सगळ्या भागामध्ये आपण 300 ते 400 कोटीचा बांबू लागवडा करू. ते पाशा पटेल अगदी इकडं हात इकडे हात करून भाषण करत होते. एक बांबूचं रोप कुठेही जत तालुक्यात लावलेलं पडळकरांनी उद्या कधीही सांगावं, 1 वर्ष झालं कधीही सांगावं. असलं एकदम मोठं आणि खोटं महाराष्ट्रामध्ये कुणी जर रेकॉर्ड खोटं बोलायचं केलं असेल तर ते पडळकर आमदारांनी केलं असं मी सांगतो. असे खोटं बोलणारे आमदार, मगाशी टिमूबाईने सांगितलं, चढ पण असते उतार पण असते. ज्यावेळी यांचं उतारा लागतं ना, यांचा फोटो कुठं महाराष्ट्रात कुठेही दिसणार नाही. मी आज या ठिकाणी हनुमान मंदिर समोर सांगतो. कारण जत तालुक्यामध्ये अत्यंत खोटं बोलून इथं फडणवीस साहेब पण जत मध्ये म्हणले, तुम्ही मला माझा गोपीचंदला द्या, तुम्हाला मी MIDC देतो. MIDC दिलंही नाही. कुठलाही एकही रोजगार इथं जत तालुक्यामध्ये उपलब्ध झालेला नाही. असलं खोटं बोलणारे फार महाराष्ट्र मुंबई विधानसभेपासून जी आज प्रमुख राज्याचे प्रमुख सुद्धा जत तालुक्यात येऊन इथं फसवणूक करून जाणार आहे. म्हणजे लोकल माणसं फसवतात असे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख सुद्धा इथं जत मध्ये येऊन फसवून गेलेले आहे. ही उदाहरण इथंच आहे. 1 वर्ष पूर्ण झाला, अजून त्यांचे किती वर्षात त्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण करताय म्हणून मी आपल्या माध्यमातून त्यांना मी विचारतो. या ठिकाणी जत तालुका एक फसवायचा अड्डा झालेला आहे. अनेक सनमडीकर साहेब आमदार झाले, जगताप साहेब आमदार झाले, अनेक लोक आमदार झाले. जतचे नाव बदनाम करायचं कुणी जर इथं केलं असेल तर ते गोपीचंद पडळकरांनी केलेलं आहे. महाराष्ट्र विधानसभेमध्ये मारामारी करणं, अत्यंत अर्वाच्य किरकोळ भाषेत कुणाला तरी नावं ठेवणं, असली जगची संस्कृती नव्हती. ते सगळं लपवण्यासाठी मोठं प्रेझेंटेशन दाखवणे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आज तुम्ही इथं अमिताभ बच्चनचा आवाज कुणी जरी काढायचा असेल तर AIच्या माध्यमातून अगदी अमेरिकेचं सुद्धा आपण प्रेझेंटेशन देऊ शकतो. हॉस्पिटल असं असलं पाहिजे, गार्डन असं असलं पाहिजे. मग तुम्ही जाडर बबलाद दवाखान्यात डॉक्टर काय आणलं नाही हो? इथे एक सुई नाही, तुम्ही जाडर बबलाद मध्ये काय आणलं नाही. इथं नवीन आणखीन प्रेझेंटेशन दाखवते, लोकांना किती मूर्ख बनवते तुम्ही. म्हणून जत खूप सांस्कृतिक शहर आहे. इथं यल्लामाईचं शहर आहे, चिणगी बाबाचं शहर आहे, सर्व धर्माचं जत शहर झालेलं आहे. जत तालुका 12 बलुतेदारांचा आहे. इथं येऊन कुणाच तरी कुठल्याही समाजाचा अपमान करायचा. त्यांच्या पॅनलमध्ये एकही मुसलमान नाही. या ठिकाणी जत तालुका पुरोगामी विचाराचा आहे. आपणही भाजपमध्ये होतो पण कुणाचं कुठल्याही समाजाचा कधीही अपमान केलेला नाही. या ठिकाणी माझी विनंती आहे, आमच्या पॅनलमध्ये आज
टिंबूबाई येडके सारखा उमेदवार आहे, हेमंत चौगुले सारखा अभ्यास उमेदवार आहे, स्वप्नील शिंदे सारखा एकदम यंग तरुण उमेदवार आहे, संग्राम जगताप सारखा उमेदवार आहे, जिल्हा परिषद मध्ये सदस्य आणि पंचायत समितीचे उपसभापती झालेले अक्की मॅडम आहे. या ठिकाणी सर्व प्रकारचे आपण सर्व समावेशक सामाजिक समतोल ठेवलेले उमेदवार आहे. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, आज या ठिकाणी अनेक 8-10 दिवसामध्ये अनेक प्रचार सभा झाला असेल, पैशाचा वापर झाला असेल, पण सगळ्यांनी उद्या आपण सकाळी उठल्यानंतर आपला अभिप्राय, आपलं मत, जगचं भविष्य कोणाच तरी फडतूस माणसाच्या हातात देऊ नका, असं माझं विनंती. त्या ठिकाणी आमच्या समोर बहिणी आहेत. लाडकी बहिणीबद्दल इद्रिस नायकवाडी साहेब आणि सरकार बोलतील, पण लाडकी बहिणींचं जी काय आज देखरेख करतात राज्यामध्ये, ते आमच्या राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे मंत्री आदिती तटकरे. या ठिकाणी अजून सरकार बोलणार आहे, साहेब जगताप